हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते। तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि त्याचबरोबर मी माझं पॅशन जपत मी शिवणकाम करत असते। त्या शिवणकाम करता करता आपण पण थोडंसं फायनान्शियली स्ट्रॉंग राहायला पाहिजे स्वतःसाठी, म्हणून मी शिवणकाम करत असते आणि त्याच शिवणकामाचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असते। तर आता मार्च एप्रिल मे 3 महिने पूर्ण असे कामामध्ये एकदम बिझी गेले माझे। भरपूर काम होतं, रात्र दिवस काही त्याला म्हणजे अजिबात आराम नव्हता असं काम होतं। मग ते काम झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये मग मी गावी गेली। म्हटलं मुलांना घेऊन थोडंफार गावी जाऊन आराम करून आलं पाहिजे आणि हवामानही जरा बदलून आलं पाहिजे। मग मी मे महिन्यात गावी जाऊन आले आणि आता जूनपासून मग मुलांची स्कूल स्टार्ट झाली। मग मुलांचं सगळं काही खरेदी ॲडमिशन वगैरे सगळं काही रुटीन व्यवस्थित लागावं म्हणून मी थोडासा गॅप घेतलेला आणि आता मुलांचे स्कूल वगैरे स्टार्ट झाले आहेत व्यवस्थित, त्यांचं रुटीन व्यवस्थित चालू झालं आहे। आणि कसं आहे ना, आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी परत फॅमिलीकडे लक्ष देण्यासाठी थोडासा असं गॅप घेतलेला बरं असतो। मग थोडासा आराम केला, गॅप घेतला ना की त्याच्यानंतर मग स्पीडने धावता येतं। मग तसं आता थोडासा आराम करून झालाय, रुटीन व्यवस्थित सगळ्यांचं लावून झालंय। त्याच्यानंतर मग म्हटलं आता आपण परत एकदा आपल्या कामाला सुरुवात करूया। तर भरपूर दिवस झाले म्हणजे ना भरपूर ब्लाऊज ड्रेस सगळं काही आलेलं आहे शिवायला, पण मी गॅप घेतल्यामुळे मग मी सगळ्यांना सांगितलं होतं की मी थोडा उशिराच स्टार्ट करणार आहे। उशिरा आपल्याला मी देऊ शकेल, जास्त मी म्हणजे आता लगेच पटकन करून देऊ शकत नाही, म्हणून माझ्याकडे काम तर आहे भरपूर, पण मी गॅप घेतला होता। मुलांकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, त्यांचं स्कूल ट्युशन वगैरे सगळं त्याच्याकडे लक्ष देऊन मग नंतर त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन मग नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची, म्हणजे त्यांचं रुटीनही व्यवस्थित होतं आणि आपल्या कामही मग एका याच्याने रुळावर येतं। तर मग त्याच याच्याने मी आता कामाला सुरुवात करणार आहे। तर मला तेच वाटत होतं, मी रोज म्हणत होते मी आज सुरुवात करते उद्या सुरुवात करते, असं करत करत मग एवढे दिवस म्हणजे व्यवस्थित असं मी गॅप घेतला आहे। तर म्हटलं आता सुरुवात कुठून करायची, तर म्हटलं ठीक आहे आज मी सुरुवात केली आहे। तर मी आता तुम्हाला ब्लाऊज ड्रेसची कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ घेऊन येत राहील। तर आज आपण एक ड्रेस कटिंग करूया आणि तो स्टिच करूया, आणि तो सुरुवातीला माझाच ड्रेस आहे। मी माझा ड्रेस आधी शिवून कटिंग करून तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे। मग त्याच्यानंतर आपण कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला सुरुवात करूया। तुम्हीही जर आता सुरुवात करायला विचार करत असाल ना की करायचं आहे काहीतरी म्हणून, तर हा चांगला काळ आहे। कारण कसं ना, मुलांची स्कूल स्टार्ट झाली ना की मुलं एकदा रुटीनला लागतात, मग ते स्कूल ट्युशन त्यांचा अभ्यास हे त्यांचं रुटीन लागतं। मग ते वेळेवर झोपतात, वेळेवर उठतात, वेळेवर अभ्यास करतात आणि ते स्कूलला गेल्यानंतर आपल्यालाही वेळ मिळतो मस्त असं छान असं। मग तेव्हा आपण 2 तास म्हणजे आपल्याकडे 24 तास असतात दिवसभरामधून, 24 तासामधून फक्त 2 तास आपल्यासाठी द्यायचे। काहींना खरोखर म्हणजे पैसे कमवण्यासाठी पण कामाची गरज असते, तर काहींना आपला म्हणजे ते ओव्हर थिंकिंग असतात ना, मग त्यांना ते विचार करत बसण्यापेक्षा ते थोडं वेगळ्या कामामध्ये जर आपल्या माइंड गुंतवलं ना, मग आपल्या डोक्यामध्ये जास्तीचे विचार येत नाही, जास्तीच्या विचारांना धारा राहत नाही। मग आपण मग ते कटिंग कसं करायचं आहे, आपल्या त्याची मापं कशी काढायची आहेत, काय कसं करायचं याच्यामध्ये आपलं माइंड डायवर्ट होतं। मग ते आपण ओव्हर थिंकिंगच्या बदली आपण कामामध्ये जास्त थिंकिंग करायला लागतो। मग त्याच्यासाठी जर सुरुवात करू इच्छित असाल ना, तर आता म्हणजे जून जुलै ह्यापासून जर आपण सुरुवात केली ना, तर कसं आता पावसाळ्याचा महिना आहे, जून जुलै ऑगस्ट हे पावसाळ्याचे महिने असतात। मग या महिन्यांमध्ये ना बाहेर कुठे जाता येत नाही, त्यापेक्षा मग आपण घरीच आपण प्रयत्न करत राहायचा। एखादी जुनी मशीन असेल, तुम्हाला थोडंफार तुटकं मुटकं काही शिवता येत असेल ना, तर ती मशीन परत एकदा स्टार्टअप करा, परत एकदा सुरुवात करा आणि मग माझ्यासोबत तुम्ही पण स्पीडने एकदा सुरुवात करा। चला तर मग आपण आता ड्रेसची कटिंग बघूया। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझे व्हिडिओ आवडतात म्हणूनच तुम्ही एवढ्या जणांनी सबस्क्राईब केलं आहे, पण त्याच्यात माझीच चुकी आहे की मी कंटिन्यू व्हिडिओ टाकू शकले नाही। तर मी विचार करते की मी माझं डेली रुटीनही शेअर करावं। माझं डेली म्हणजे मी कसं आहे ना, मी क्वार्टर्समध्ये राहते, माझे मिस्टर पोलीसमध्ये आहेत, मी क्वार्टर्समध्ये राहते आणि क्वार्टर्सची लाईफ आहे ना ही सगळ्यांनाच आवडते, म्हणजे सगळ्यांची आवडती लाईफ असते। आपण कितीही मोठ्या फ्लॅटमध्ये राहत असो, आपण चाळीमध्ये राहत असो, गावाकडे राहत
राहत असो, पण जी क्वार्टर्समध्ये मजा असते ना ती मजा कुठेच नसते, कारण की सगळे सिमिलर एजचे असतात आणि त्यांच्या वाईफही सगळ्या सिमिलर एजच्या असतात, सगळ्या जरी मिळून मिसळून राहतात. तुम्ही माझे फेस्टिवलचे व्हिडिओ वगैरे पण बघत असतील तर ते पण आहे ना, म्हणजे असं सगळेजण सिमिलर एजचे असल्यामुळे सगळेजण एकत्र आले ना खूप छान मजा येते, खूप छान वाटतं. सगळ्यांची मुलं एका वयाची असतात आणि एका वयाची मुलं असल्यामुळे छान असे कार्यक्रमही साजरे होतात. तर म्हणूनच क्वार्टर्सची मजा वेगळी असते. आणि मग त्याच्यातच आमचं रुटीन जे असतं ना, म्हणजे छोटे छोटे असे क्वार्टर्स असतात पण त्याच्यात आनंद भरपूर असतो, भरपूर असतो. जर आपल्याला घेता आले ना तर खूप छान वाटतं. असं म्हणतात कोणी की तू क्वार्टर्स आहे मग तू जुनं आहे आणि जागा कमी आहे, असं आहे तसं आहे, पण आम्हाला आमचे जे क्वार्टर्सचे रूम असतात ना ते खूप आवडतात, खूप छान वाटतात. आम्ही स्वतःचं पण घेतलेलं आहे, पण आम्हाला इथेच राहण्याची मजा येते ना ती कुठेही नाही. आता इथून जर आम्ही म्हटलं ना की इथून हे सोडावं आणि दुसरीकडे राहायला जावं तर नाही. आम्हाला इथे जी राहायची सवय झाली ना ती आम्हाला परत वाटत नाही की कुठे दुसरीकडे जाऊन राहावं असं. तर मी विचार करते की डेली रुटीनचे व्हिडिओ टाकावे, पण मग तेवढा वेळ मिळत नाही. आणि बघूया, सुरुवात करून बघेल मी. जर तुम्हाला नक्की जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, काही प्रश्न विचारायचे असतील तर. आणि सर्वात आधी तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं ना म्हणजे माझ्या आतापर्यंतचे 500 काही 597, 98 असे काही 593, 94 असे काही सबस्क्रायबर झाले आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर मला अजून प्रोत्साहन मिळेल. मला खूप छान छान प्रकारे म्हणजे सगळं काही शिवणकाम करता येतं, अगदी सोप्या पद्धतीने, जास्त अवघड न दाखवता मी अगदी सोप्या पद्धतीने शिवणकाम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते, अगदी इझी स्टेपने. तर तुम्हाला ते शिकायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही थोडं प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत छान छान असे व्हिडिओ घेऊन येत राहील. तर चला तर मग आपण आता ड्रेसच्या कटिंगला सुरुवात करूया. चला तर वेलकम. मापानुसार कुर्तीची कटिंग करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आपण आता छान अशा कॉटनच्या ड्रेसची कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करताना आपण सर्वात आधी कुर्तीची कटिंग करणार आहोत आणि ती कुर्ती आपण आज नायरा कटिंगमध्ये कट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 4 घडीमध्ये कापड फोल्ड करून व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला कुठेही घडी पडलेली नसेल अशा प्रकारे आपण व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं. आणि ती कापड हालायला नको, व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून आपण त्याला पिना लावून घ्यायच्या आणि टाचण्या असतील तर टाचण्या लावून घ्यायच्या, नाहीतर मग पिना लावून घ्यायच्या. पिना लावून झाल्यानंतर आपल्याला सर्वात आपण नायरा कट कुर्तीची कटिंग करणार आहोत म्हणून आपल्याला सर्वात प्रथम कमरेपर्यंतच्या मापाचं माप टाकायचं आहे. त्यानंतर शोल्डर मी घेतलं आहे 7, मुंडा पण घेतला आहे 7 आणि आपल्याला 36 साईजची कुर्ती कटिंग करायची आहे. त्याच्यात 1 इंच ॲड करून आपण 10चा माप टाकला आहे आणि मुंड्याचा असा आकार देऊन घेऊया. छान असा गळ्याचा आकार 3 इंच रुंदी आणि 5 इंच उंची असा गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. पान गळ्यात आपण कट करणार आहोत. आपल्याला टक्स द्यावा लागणार आहे म्हणून आपण 8 इंच अधिक 2 इंच असं आपण कमरेच्या भागमध्ये कटिंग करून घेतले आहे. असा आकार देऊन घेऊया आणि आपण त्याला आता छान असं कटिंग करून घेऊया. माझी कैची ना थोडे दिवस गॅप होता ना म्हणून कैचीची धार जरा कमी झालेली आहे. मी आता परत मार्केटला गेल्यावर नवीन कैची घेऊन येणार आहे. तोपर्यंत आजच्या दिवस ही कैचीचा वापर करते आणि मग आज संध्याकाळी किंवा उद्या जाऊन मी कैची घेऊन येईल. त्याच्यावर आपण पुढची कटिंग करूया. तर ही झाली वरच्या पार्टची कटिंग. कैचीला धार असली ना की कापड कटिंग करायला छान वाटतं आणि जर धार नसेल ना तर मग कंटाळा येतो. तसंच आज माझं झालं आहे बघा. मी आज कटिंग करायला घेतलं आणि कैचीला धार जरा कमी झाला आहे. आपली जेवढी उंची आहे ना कुर्तीची त्याच्यातून आपल्याला वरचं 14 इंच कट करून आपल्याला बाकीची मापं घ्यायची आहेत आणि आपल्याला आपल्या कमरघेरपेक्षा आपल्याला 5 इंच जास्त मेजर घ्यायचं आहे. आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स द्यायच्या आहेत म्हणून आपल्याला 5 इंचाच्या अशा प्लेट्स द्याव्या लागणार आहेत म्हणून 5 इंच आपण जास्त घेतलं आहे.
आता आपण स्लीव्सची कटिंग करूया। स्लीव आपण एल्बोपर्यंतच स्लीवची कटिंग करणार आहोत। आपल्याला स्लीवची उंची आणि आपण 9.5ची कुर्ती कटिंग करणार आहोत, म्हणून आपल्याला स्लीवला आकार देताना आपल्याला 9.5चीच घडी घ्यायची आहे स्लीव कटिंग करताना। आणि बॉटमच्या साईडला आपण 6 इंच आणि बाहीची घडी आपल्याला 9.5 इंचाची घ्यायची आहे। त्यानुसार आपण स्लीव कटिंग करून घेऊया। छान आणि अगदी सोप्या पद्धतीने, पटकन कोणालाही येईल अशा पद्धतीने मी कटिंग करत असते। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने कटिंग करायला शिकायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण आता याची स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू।